नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो। बरेच विद्यार्थी या जाहिरातीसाठी वाट बघत होते। त्याच जाहिराती संदर्भात आता ऑफिशियल वेबसाईटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जीडीएस ग्रामीण डाक सेवक इंडियन पोस्ट ऑफिस मधील एकदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यामध्ये किती जागांचा समावेश करण्यात आलेला आहे त्याची माहिती देण्यात आलेली आहे। कालपासूनच या ग्रामीण डाक सेवक यासाठी अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे। पण ग्रामीण डाक सेवक ऑनलाईन एंगेजमेंट या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहोत आणि या ठिकाणी तुम्हाला स्क्रोल होताना पाहायला मिळेल किती जागा आहेत त्याबाबतची सविस्तर पीडीएफ ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यासोबत त्याची सुरुवात ऑनलाईन फॉर्म भरण्याची किती तारीख आहे त्याची देखील या ठिकाणी माहिती दिलेली आहे। तर बघा मित्रांनो, जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024, नंबर ऑफ पोस्ट किती आहेत 44,228। ऍप्लिकेशन सबमिशन स्टार्ट डेट 15 जुलै 2024 आणि एंड डेट आहे 5 ऑगस्ट 2024। तर 15 जुलै पासून याची फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 5 ऑगस्ट 2024 याची शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो। भरपूर साऱ्या जागा त्यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केलेल्या आहेत। वेबसाईटवर ऑफिशियल वेबसाईटवर त्यांनी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। मागच्या वर्षी 30,000 जागेची जाहिरात त्यांनी प्रसिद्ध केली होती। यासाठी मित्रांनो महाराष्ट्र राज्यासाठी वेगळ्या जागा असतील। महाराष्ट्रामध्ये पोस्ट ऑफिस वाईज, डिस्ट्रिक्ट वाईज या ठिकाणी जागेचं विवरण दिलेलं असते आणि त्यासोबतच कॅटेगरी वाईज देखील जागा तुम्हाला पाहायला मिळतील। तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने हे जागेचं विवरण आहे आणि यामध्ये केवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायचं झालं तर कोकण विभागामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 47 जागा आहेत, ओबीसी साठी 16 जागा आहेत, एससी साठी 4 जागा आहेत, एसटी साठी 11 जागा आहेत, ईडब्ल्यूएस साठी 6 जागा आहेत, त्यानंतर पीडब्ल्यूए साठी 1 जागा आहे, पीडब्ल्यूडी बी साठी 1 जागा आहे, पीडब्ल्यूडी सी साठी 1 जागा आहे, अशी एकूण 87 जागांसाठी महाराष्ट्रामध्ये वॅकन्सी निघालेली आहे। त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये ओपन कॅटेगरीसाठी 1318 जागा, ओबीसी साठी 684 जागा, एससी साठी 276 जागा, एसटी साठी 288 जागा, ईडब्ल्यूएस साठी 400 जागा, पीडब्ल्यूडी ए साठी 35 जागा, पीडब्ल्यूडी बी साठी 37 जागा, पीडब्ल्यूडी सी साठी 29 जागा, पीडब्ल्यूडी डी साठी 16 जागा, अशा एकूण 3083 जागा महाराष्ट्रासाठी दिलेल्या आहेत। अशा टोटल 44,228 जागेसाठी ही भरती निघालेली आहे। या जागेचं विवरण जे आहे संपूर्ण भारतामध्ये किती पोस्टामध्ये जागा रिक्त आहेत, किती जागेसाठी ही जाहिरात निघालेली आहे याचा संपूर्ण तपशील या ठिकाणी दिलेला आहे। सदर तपशील जर तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा पीडीएफ देऊन देईल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर पीडीएफ पुन्हा एकदा पाहून घेऊ शकता। तर मित्रांनो, 15 जुलै 2024 पासून याला अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे आणि 5 ऑगस्ट याची शेवटची तारीख आहे। अशा पद्धतीची ही जाहिरात आहे। ग्रामीण डाक सेवक ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 या ठिकाणी ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात येत आहे। तर आता यासाठी पात्रता काय लागणार आहे याची सविस्तर माहिती आपण पाहूया। ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठीचा पे स्केल या ठिकाणी दिलेला आहे 12,000 ते 29,380। त्यानंतर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक या पदासाठी 10,000 ते 24,470 तुमचा पे स्केल असणार आहे। त्यानंतर एज लिमिट जी असणार आहे, वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्ष पूर्ण आणि मॅक्झिमम एज 40 वर्ष असावे। एज रिलॅक्सेशन ऍज पर गव्हर्नमेंट रूल नुसार या ठिकाणी दिलेला आहे। एससी एसटी कॅन्डिडेट साठी 5 वर्ष, ओबीसी कॅन्डिडेट साठी 3 वर्ष, ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना एज रिलॅक्सेशन असणार नाहीये। त्यासोबतच पीडब्ल्यूडी विद्यार्थ्यांसाठी 10 वर्ष, पीडब्ल्यूडी प्लस ओबीसी 13 वर्ष आणि पीडब्ल्यूडी प्लस एससी एसटी जर असेल तर 15 वर्ष एज रिलॅक्सेशन असणार आहे। यासाठी क्वालिफिकेशन जे असणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन, ते केवळ 10वी पास वरती तुम्हाला अर्ज करता येणार आहे। जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही अर्ज करू शकता ग्रामीण डाक सेवक, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी। 10वी मध्ये तुम्हाला एवढेच मार्क हवेत अशी कुठल्याही प्रकारची अट या ठिकाणी नसते। केवळ तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। तर कसं असते मित्रांनो, तुमचं लक बाय चान्स हा या ठिकाणी लागू पडतो। तुम्ही ज्या पोस्ट ऑफिस मध्ये अप्लाय करताय त्या पोस्टामध्ये कमी मार्क्स असलेले विद्यार्थी जर अप्लाय केलेले असतील आणि त्या ठिकाणी तुम्ही देखील अप्लाय केलेला असेल, जर तुम्हाला त्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुमचा त्या ठिकाणी नंबर लागू शकतो। जवळपास तुम्हाला या ठिकाणी 10 ते 15 प्रेफरन्स देता येतील, म्हणजे त्या पोस्ट ऑफिस मध्ये जेवढ्या पण जागा असतील मग तेवढ्यासाठी देखील तुम्ही त्या ठिकाणी प्रेफरन्स देऊ शकता। मग आता याचं जे पूर्ण सिलेक्शन प्रोसिजर जे असणार आहे ती कशावरती असणार आहे मित्रांनो, 10वीच्या मार्क्स वरती ऑटो जनरेटेड मेरिट
लिस्ट जे असते ऑनलाईन फॉर्म भरते वेळी जे तुम्ही मार्क्स टाकाल त्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लागत असते. आता बरेच विद्यार्थी काय करतात की जास्तीचे मार्क्स टाकून देतात ऑनलाईन फॉर्म भरते वेळी, पण ज्यावेळेस तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवलं जातं त्यावेळेस तुमचे ऑनलाईन फॉर्म भरलेले मार्क आणि ऍक्च्युअल मध्ये असलेले मार्क्स याची पडताळणी झाल्यानंतर तुमच्या मार्कांमध्ये थोडासा बदल त्या ठिकाणी दिसून येतो आणि त्यामुळे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये रिजेक्ट होऊ शकता. त्यामुळे मग अशा वेगवेगळ्या वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी प्रसिद्ध केल्या जातात. कमीत कमी वेटिंग लिस्ट ज्या आहेत त्या कमीत कमी 7 ते 8 वेटिंग लिस्ट या ठिकाणी लागत असतात. आता ही जी भरती आहे ती सर्वात भरती मोठी निघालेली आहे 2024 ची. 44,000 पदांसाठीची. याच्या आधी मित्रांनो 30,000, 29,000, 20,000 अशा पद्धतीने जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही कॉम्प्युटर सर्टिफिकेटची गरज नसते. कॉम्प्युटरचं नॉलेज त्यांनी मागितलेलं आहे. सायकल चालवता येणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. सर्टिफिकेटची गरज नाही. केवळ या ठिकाणी तुम्ही 10वी उत्तीर्ण जरी असाल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता. महाराष्ट्रामध्ये आपली मराठी भाषा चालते. 10वी मध्ये मराठी भाषा विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीची ही इंडियन पोस्ट रिक्रुटमेंट 44,000 पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. याबद्दल तुमचे काय अजून प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा. आणि जर तुम्हाला चांगले मार्क्स असतील तर नक्की तुम्ही या ग्रामीण डाक सेवक, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी अप्लाय नक्की करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.